कॅश प्राइज मंडळाला 1000 का. चला स्टार्ट मॅच सामना सुरू करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांकरिता. लाख साऱ्या शुभेच्छा. अंतिम सामना टायटल विनर मॅच बिटवीन टू टीम. सो हियर वी गो. स्टार्ट द मॅच. जयेश जाधव ऑन बॉलिंग मार्क. सो हियर वी गो. फर्स्ट डिलिव्हरी वर फायनल. पहिला चेंडू टॅकल केला जाताना पाहायला मिळतो. इंटू द गॅप ट्रॅव्हल होतोय. सिनियर वर्सेस ज्युनियर. पहिली धाव संघाच्या हिताची. 2 धावा पहिल्या चेंडूवर. सिनियर संघाच्या माध्यमातून क्वालिफाय झालेला संघ भीम जल्लोष संतोषजी मोहिते साहेबांचा संघ, तर दुसऱ्या बाजूने जयेशजी जाधव डाणी यांचा संघ आपण पाहतोय. जय भीम ब्रदर्स. पहिला चेंडू 2 धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. चेंडू क्रमांक 2 गोलंदाज या राईट मोरतो विकेट. जयेश जाधव ऑन बॉलिंग मार्क. सुरेख दर्जाचा चेंडू. पीस ऑफ क्वालिटी. जबरदस्त दर्जाचं सादरीकरण जयेश जाधवच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू. फलंदाज मात्र पूर्णतः बीट. काय बॉडी लँग्वेज पाहायला मिळते फायनल मॅच मध्ये. ज्या पद्धतीने खेळताय दोन्ही संघ. सिनियर वर्सेस ज्युनियर. एक जबरदस्त कॉम्बिनेशन. अप्रतिम अप्रतिम देखणा चेंडू. सबमरीन डिलिव्हरी. निघून जातोय पुन्हा यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. जयेश जाधव सातत्य मात्र राखताना पाहायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. साहिल काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? आतापर्यंत जी स्पर्धा चालली आहे खेळली गेली आहे कशाबद्दल काय म्हणशील? बॉल होते काय म्हणणं. एवढी सुंदर ही आहे ना टुर्नामेंट. म्हणजे मी 3 मॅच हरलोय आणि मीर 3 मॅच जिंकलाय, पण आम्हाला दोघांना सेम कप आहे. एवढी सुंदर टुर्नामेंट आहे. थँक्यू सो मच. नियोजन तसं आहे. ज्या पद्धतीने आपण खेळतोय चार चेंडूचा खेळ संपन्न. 3 धावसंख्या फलक पाहतोय आपण. आणखी एक जबरदस्त फटका. एक घेतली का? 4 धावसंख्या फलकावर. बॅकफुटला गेला. पंच केला गेला. थर्डमॅनचं क्षेत्र खाली आहे. आउटफील्ड फास्ट आहे. जोवर आमचा मित्र कौशल चेंडू उचल करेल तोवर मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा या एकूण डिझेला. महेंद्र शेलार त्यामुळे गावचे जावई पाहतोय आपण बॅटिंग स्ट्रांड्सवर. गोलंदाज तयार. कौशल जाधव लेफ्ट स्पिन आक्रमण. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. शफल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. विकेटचं पतन. फलंदाज बाद. महेंद्र शेलार हॅज द बॅट. ओव्हर टू डिझ. जीवाला एवढा बरा वाईट वाटतं का हान होता होता खरोखर सामना ओव्याला आहे. आणि
जीवाला जाम बरं वाटतं. कारण आता थोड्याच वेळानं कोण जिंकतं कोण नाही अरे ते आता बघू पुढचा चेंडू. हां चालेल. धन्यवाद. सुरेख चेंडू पाहायला मिळतो. यावेळेस मात्र एक धाव अंकित केली जाताना पाहायला मिळते. शरद शेलार नवीन फलंदाज खेळपट्टीत दखल झालाय. नाईन रन ऑन स्कोरबोर्ड. 9 धाव संख्या फलकावर पाहायला मिळते. हा पुढचा चेंडू खुलवर टप्प्याचा चेंडू अप्रतिम दर्जाचा देखणा फटका पाहायला मिळतोय. खोदून काढला गेलाय. वाईडिश रिझनला ट्रॅव्हल होतोय. चेंडू एकदा पूर्ण होतीये. संकेत जाधव जोवर उचल केली जाईल थ्रो केला जातोय. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जाताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूने सिनियर संघ खेळताना पाहायला मिळतोय तर दुसरा ज्युनियर. परंतु सिनियर संघाची रणनीती ज्या पद्धतीने पाहायला मिळते काय ताब्यानं बघा. अप्रतिम रनिंग बिटून पाहायला मिळते. नवीन तरुणाईला लाजवेल अशी देह यष्टी आणि तीच चपळाई पाहायला मिळते. अभिबी बरसो के जवानीवर थाट वही तलवार तुपरानी धार अभिबी वही आहे. यावेळेस 6 मोठा फटका. वाईडिश लॉंग ऑनच्या ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न निशांत गायकवाड चेंडूवर येतोय. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी अंकित केली जात असताना पाहायला मिळते. 2 धाव संख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. मलेची खेळी पाहायला मिळते. आतापर्यंत धावसंख्येचा ग्राफ पोहोचला गेला 13 रन ऑन स्कोरबोर्ड. 13 या धावसंख्येवर नाणेफेकीचा कौल जिंकला जय भीम ब्रदर्स संघानं. प्रथम फलंदाजी करण्याचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. यावेळेस फटका फसला गेलाय. सापळा रचण्याचा प्रयत्न. प्रज्ञेश जोवर उचल करतोय. 1 धाव अंकित होताना पाहायला मिळतीये. सही नाही प्रज्ञेश. धावसंख्येमध्ये एका धावचा भरणा होतोय. 14 रन ऑन स्कोरबोर्ड. 14 धावसंख्या फलकावर पोहोचली जाताना पाहायला मिळते. या षटकातील पुढचं सत्र. पुढचा चेंडू हाताळतोय गोलंदाज तयार. त्यामुळे आंबेडकर नगर प्रीमियर लीग ऍडिशन 3चा हा अंतिम सामना महाअंतिम सामना होताना पाहायला मिळतोय. दुसरी धाव अंकित करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. या ठिकाणी चांगली चेंडू फेकी पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. धावसंख्येचा ग्राफ पोहोचला गेलाय 16 रन ऑन स्कोरबोर्ड. 17 रन टू विन. लास्ट 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू. इक्वेशन लक्षात घ्या. 12 चेंडू आणि 17 धावा. 12 चेंडू चला सामन्याला प्रारंभ करूया. महेश मिस्टर महेश ऑन बॉलिंग मार्क. 12 चेंडू आणि 17 धावांचं लक्ष.
आकाश गायकवाड बॅटिंग स्टँडला सज्ज होतोय. सामन्याचा उत्तरार्ध सुरू होतोय. पहिला चेंडू आसमानी टोला निघून जातोय. वन बाउन्स चौकार 4 धावा. आकाश गायकवाडच्या बॅटमधून चौकार येतोय. पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. खऱ्या अर्थानं पाहिला पण 17 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवर चौकार 13 धावांची अजून सुद्धा लागत पाहायला मिळते. दुसरा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फटका फसलेला होता. फलंदाजाला फसवलं गेलं होतं परंतु झेल या ठिकाणी अखेर धरणीला दान दिला जाताना पाहायला मिळतोय. शरद शेलार त्या ठिकाणी पाहतोय आपण क्षेत्रक्ष सजला गेला होता परंतु एक धाव अंकित होताना पाहायला मिळते. 5 धावसंख्या फलकावर. सतरा धावा जमवण्याकरिता सुद्धा ज्युनियर संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली जाताना पाहायला मिळते. हा क्रिकेटचा खेळ आहे. हा अनिश्चिततेचा खेळ आहे. द क्रिकेट गेम ऑफ चान्स ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ आणि या खेळात सुद्धा हा सिनियर संघाविरुद्ध खेळताना ज्युनियर संघाला थोडासा कष्ट करावं लागतंय. खऱ्या अर्थाने ही ताकद आहे क्रिकेटच्या रक्षाची. पुन्हा एकदा सुरेख दर्जाचा चेंडू द पीस ऑफ क्वालिटी परंतु चेंडू वळतोय. फलंदाजाला हे तटवला जाताना पाहायला मिळतंय. पंच वळतील दंडित करतायत. अवांतर चेंडू. अवांतर चेंडू. अमोल गायकवाड यांनी जर झेल टिपला तर निकेत गायकवाड कडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. 1-0-0-0. पुन्हा एकदा यावेळेस मात्र ती संधी चालून गेली परंतु चेंडू निघून जातोय. सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार 4 धावा. धावसंख्येचा ग्राफ पोचतोय. 12 रन ऑन स्कोरबोर्ड. 7 धावांची आवश्यकता आहे. माफ करा क्षमस्व 5 धावांची गरज आहे इथून. कार्पेट रोल करणारा चेंडू पाहायला मिळतंय. अप्रतिम क्षेत्रक्षण मुकेश गायकवाडच्या माध्यमातून. शेवटचे 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. एक बॉल आहे अजून. 7 चेंडू 4. अमोल गायकवाडने फक्त चेंडू जरी पकडला तरी 500 रुपयाचा कॅश प्राइज नितेश अर्थात घाऱ्या गायकवाड यांच्या माध्यमातून. कार्पेट करणारा चेंडू पाहतोय आपण. 1 धाव पूर्ण होतीये. एकाच धावेवर समाधान व्यक्त होताना पाहायला मिळतंय. उर्वरित येणारे 6 चेंडू 3 धावांची गरज आहे. क्वालिफायर मॅच मध्ये ज्यांना अप्रतिम खेळ साकारला गेला होता तो निशांत गायकवाड अजून सुद्धा खेळपट्टीवर टिकून फलंदाजी करतोय. सिनियर संघाविरुद्ध 17 धावा करताना सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. हे खऱ्या अर्थाने क्रिकेटची देण आहे. हा क्रिकेटचा गेम आहे आणि द क्रिकेट गेम ऑफ चान्स ग्लोरियस अनसर्टन्टी आपण सातत्याने म्हणतो त्याचं हे ज्वलंत उदाहरण पाहायला मिळतंय. कारण ते ज्यांनी एक काळ गाजवलाय त्यांच्या समोर आपण आता खेळतोय पण तो खेळ किती तट्टा आहे हे आपल्याला मात्र इथून समजतं पाहायला मिळतं. बघा हा खेळ क्रिकेटचा. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. इक्वेशनमध्ये थोडासा बदल होताना पाहायला मिळेल. उर्वरित येणारे 5 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 5 बॉल डॉट करून टाका. 5 बॉल डॉट करून टाका डायरेक्ट. सुरेख दर्जाची गोलंदाजी परंतु थोडंसं फ्लम झालंय. एकच धाव अंकित होताना पाहायला मिळतीये. बाईटच्या माध्यमातून धाव फळकाला येताना पाहायला मिळतीये. संतोष मोहिते संघाचे संघनायक आपण पाहतोय. कोण आहे? गौतम.
4 चेंडू 2 धावांची गरज आहे. शेवटच्या क्षणी सुद्धा सामन्यावर पकड निर्माण केली जाताना पाहायला मिळते. कुठल्याच पद्धतीचा इझिली टॅकल केलं जाताना पाहायला मिळत नाही. म्हणजे प्रत्येक धाव ही तुम्ही प्रयत्नाने पूर्ण करा, हे मात्र सिनियर संघाच्या माध्यमातून ज्युनियर संघांना हा मेसेज दिला जात असताना पाहायला मिळतोय. इथून मात्र 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. टेंभुरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग ऍडिशन 3चा विजयाचा मानकरी ठरला जातोय का, परंतु थांबवला जाईल. 1 धाव, विजय धाव, जय भीम ब्रदर्स. कमालीचा खेळ, टॅकल केलं गेलंय सिनियर संघाला.